नमस्कार मित्रांनो, एमपीएससी कडून एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे। खूप सारे विद्यार्थी डाऊट विचारत होते की परीक्षा पुढे जाणार का। तर एमपीएससी ने यावर त्यांची अधिसूचना जी आहे तर ती जाहीर केलेली आहे। बघा 23 डिसेंबर 2024 ची म्हणजे ही आजचीच अधिसूचना आपल्याला पाहायला मिळते। याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, वयाधिक उमेदवारांना अर्ज सादर करण्याची संधी देण्याबाबत याच्यामध्ये त्यांनी काय केलेले की जे उमेदवार वय जास्त झाल्यामुळे या परीक्षेला अर्ज करू शकत नव्हते त्यांना एक शेवटची संधी द्यावी याच्यासाठी ही प्रोव्हिजन त्यांनी केलेले। नुकताच शासनाने 1 वर्षासाठीचं जे आहे तर ते वाढवण्यात आलेलं होतं। बघा याच्यामध्ये काय असणार आहे, एमपीएससी गट ब आणि गट क या दोन्हीसाठी तुम्हाला जे आहे तर ती संधी मिळणार आहे। बघा इथं म्हटलेलं आहे, प्रस्तुत शासन निर्णयाच्या अनुषंगाने आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या खालील संवर्गांच्या जाहिरातीस अनुसरून विहित मर्यादेत 1 वर्षांची शिथिलता देण्यात येत आहे। म्हणजे 1 वर्षांची वयाची अट ही पुन्हा वाढवण्यात येते। याला कारण खूप आहेत। पहिले तर जी एमपीएससी ची जाहिरात लवकर यायला पाहिजे होती, जी परीक्षा मागच्याच वर्षी व्हायला पाहिजे होती, ती परीक्षा अजूनही नाही झालेली। म्हणजे 24 ची परीक्षा ही 25 च्या मिड पर्यंत होण्याची शक्यता आहे। तर ती त्याच्यामुळेच तुम्हाला 1 वर्षाची सूट जी आहे तर ती देण्यात आलेली आहे। 2 परीक्षांना, एक आहे कंबाईन ग्रुप बी चं आणि एक आहे कंबाईन ग्रुप सी। या दोन्ही परीक्षांसाठी अर्ज करण्यासाठीचा जो कालावधी आहे तर तो पण तुम्हाला देण्यात आलेला आहे। आणि जे उमेदवार वय जास्त असल्यामुळे भरू शकत नव्हते त्यांना देखील संधी देण्यात आलेली आहे। बघा हा कालावधी किती असणार आहे, बघा 26 डिसेंबर 2024 ते 6 जानेवारी 2025 पर्यंत हा केला जाणार आहे। म्हणजे 26 डिसेंबर ते 6 जानेवारी पर्यंत तुम्ही अर्ज करू शकतात। पण हा अर्ज कोण करू शकतं या महत्त्वाची गोष्ट आहे। हा अर्ज तेच उमेदवार करू शकत होते की जे आधीच्या याच्यात अपात्र ठरत होते, म्हणजे वय जास्त असल्यामुळे ते फॉर्म भरू शकत नव्हते। अशाच उमेदवारांना संधी देण्यात आलेली आहे। जे कोणी नवीन उमेदवार असतील की ज्यांनी मागच्या वेळी फॉर्म भरला नाही तर त्यांना फॉर्म भरण्याची संधी भेटेल का, तर याच्यामध्ये त्यांनी नाही सांगितलेले। म्हणजे त्यांनी फक्त उल्लेख केलेला आहे केवळ असेच विद्यार्थी की जे मागच्या वेळी फॉर्म भरताना अपात्र ठरत होते त्यांनाच मात्र इथं संधी जी आहे तर ती देण्यात आलेली आहे। बघूया आपण आणखी पुढे त्यांनी म्हटलेलंच आहे तसं। बघा उपरोक्त दोन्ही मूळ जाहिरातींनुसार वयोमर्यादा गणनेच्या विहित दिनांकास केवळ वयाधिक ठरणाऱ्या, म्हणजे इथं त्यांनी म्हटलेलं बघा, केवळ वया अधिक ठरणाऱ्या पात्र उमेदवारांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे। म्हणजे ज्यांचं वय जास्त ठरत आहे अशाच उमेदवारांना करून देण्यात येते। तसेच सेंटरसाठी पण त्यांनी अट टाकून दिलेली, काय अट टाकून दिलेली की जे नवीन उमेदवार आता अर्ज करतील त्यांना फक्त अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, पुणे या जिल्ह्यांवरील केंद्रांवरच जो आहे तर तो प्रवेश दिला जाणार आहे। यासोबतच त्यांनी एक काम खूप छान केलेले की परीक्षेच्या तारखा देखील जाहीर करून दिलेल्या आहेत। बघा गट ब ची परीक्षा आता कधी होणार आहे, 2 फेब्रुवारीला होणार आहे। 2 फेब्रुवारीला ती परीक्षा होणार आहे आणि गट क ची परीक्षा मात्र ही 4 मे ला होणार आहे। म्हणजे जी आता जानेवारी मध्ये होणार होती ती परीक्षा फेब्रुवारी मध्ये, म्हणजे फक्त 1च महिना लेट गेलेली आहे। पण ग्रुप सी ला मात्र थोडा चांगला टाइम भेटलेला आहे। जी फेब्रुवारी मध्ये होणार होती ती आता डायरेक्टली मे मध्ये जी आहे तर ती होणार आहे। म्हणजे हा एक चांगला कालावधी आपण म्हणू शकतो की जर ज्याचा स्कोर कंबाईन मध्ये कमी येत असेल कंबाईन ग्रुप बी मध्ये तर त्याला कंबाईन ग्रुप सी मध्ये थोडे महिने उरतात तर त्याचा अभ्यास जो आहे तर तो करू शकतो आणि इतर कोणत्याही अटी आणि शर्तीमध्ये बदल करण्यात आलेला नाही आहे। तर ग्रुप बी जी आहे तर ती परीक्षा कधी होणार आहे, 2 फेब्रुवारीला, आणि ग्रुप सी ची परीक्षा कधी होणार आहे, 4 मे ला। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आणि अपडेटसाठी तुम्ही आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।